शेतकऱ्यांसाठी आज मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर चला बघूया कधी होणार आहे पीक विमा वितरित, तर पूर्णपणे माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण कळवली जाईल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण महत्त्वाचा असणार आहे। पूर्ण बघाच। या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा चालू होणार आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी ठरणार आहे, कारण की आता पीक विमा योजनेची रक्कम या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी चालू होऊन त्यांना मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहे ते 16 जिल्हे। ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली असून त्या शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विमा योजनेचा जो उर्वरित टप्पा होता तो उर्वरित टप्पा या ठिकाणी टाकल्या जाणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख जरी या 16 जिल्ह्यापैकी कोणत्या जरी जिल्ह्याचा असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण लवकरच आता पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी आजपासून तुमच्या खात्यामध्ये कधीही वितरित होऊ शकते, त्यामुळे चिंता करू नका। जर तुमच्या या ठिकाणी जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं आणि तुमचे हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण असतील तर तुम्हाला पण लवकरच पीक विमा योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर चला बघूया कोणते आहे ते महत्त्वाचे 3 महत्त्वाचे काम जे करणं तुम्हाला अत्यावश्यक असणार आहे। जर तुम्ही ते केले नाही किंवा तुम्ही ते अधुरे जरी ठेवले तर तुम्ही लवकरात लवकर हे 3 महत्त्वाचे काम कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही, जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी तुम्हाला फास्ट या ठिकाणी वितरित होईल। तर चला बघूया कोणते आहे ते 16 जिल्हे। ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील करणार असून आजपासून त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही पण या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही या कोणत्या तरी एका या 16 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यातून फॉर्म भरलेला असेल, अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पण आता लवकरच पीक विमा योजनेचा लाभ देखील मिळणार आहे। त्यामुळे बघून घ्या तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही। तर जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला मोठा आनंद होईल। आनंददायक बातमी या ठिकाणी आली असून तुम्हाला पण पीक विमा योजनेची जी उर्वरित रक्कम आहे ती उर्वरित पूर्णपणे रक्कम तुम्हाला मिळून जाणार आहे। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहे ते 16 जिल्हे आणि कोणते आहेत ते महत्त्वाचे 3 काम। जे 3 महत्त्वाचे काम तुम्हाला करणं अतिशय अर्जंट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्ही ते 3 महत्त्वाचे काम केले नाही तर तुम्हाला पण पैसा घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते, बाधा निर्माण होऊ शकतो। जर तुम्हाला पण असं वाटत असेल की पीक विमा योजनेची रक्कम तुम्हाला थेट आली पाहिजे, काही अडचण अडथळे नाही झाले पाहिजे, तर हे 3 महत्त्वाचे काम तुम्ही पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये किंवा आजच पीक विमा योजनेचा जो तुम्हाला टप्पा या ठिकाणी येणार आहे या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर तुमचे हे 3 काम पूर्ण नसतील तर तुम्हाला या ठिकाणी उशीरसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे ते 3 महत्त्वाचे काम तुम्हाला पूर्ण करणं गरजेचे आहे। तर चला सविस्तरपणे ते 3 बघू, पण त्या अगोदर हे 16 महत्त्वाचे जिल्हे बघू। ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी मिळणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात आलं किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण पीक विमा चालू होणार आहे, तुम्हाला पीक विमा चालू होऊ शकतो। कारण की आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माहिती आलेली आहे। या माहितीनुसार या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो उर्वरित पीक विमा राहिलेला आहे तो पीक विमा या ठिकाणी आजपासून टाकण्यात सुरुवात देखील करू शकतात। त्यामुळे चिंता करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण मिळणार, तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे। तर चला बघूयात ते महत्त्वाचे 16 जिल्हे। पण ते 16 जिल्हे बघण्याकरिता आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून हप्ता वितरित केला जाणार, मग बाकी उर्वरित जे शेतकरी राहतील पूर्ण शेतकरी त्यांना कधी या ठिकाणी वर्ग केली जाणार रक्कम, तर त्यांना केली जाणार 1 महिन्यानंतर। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला 1 महिन्याची सुद्धा प्रतीक्षा करावी लागू शकते। त्यामुळे काळजीपूर्वक हे 16 जिल्हे बघा। या 16 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तर ते पूर्णपणे बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला 30 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते, म्हणजे 1 महिन्याची। आता काळजीपूर्वक हे 16 जिल्हे बघा, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तर ते बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये अडचण राहणार नाही की तुम्हाला पीक
पीक विमा या ठिकाणी या 1 ते 2 दिवसामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये येणार आहे की तुम्हाला 30 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला आजपासून तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होऊ शकते. तुम्हाला पण या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा मिळू शकतो. पण जर तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला तब्बल 30 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. त्यामुळे हे जे असणार आहे 16 जिल्हे ते 16 जिल्हे तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तर ते पण नक्की बघा. तर चला सुरू करू ते 16 जिल्ह्याकडे वळू. कोणते आहेत ते 16 जिल्हे, पण त्यापूर्वी तुम्हाला हे 3 महत्त्वाचे काम करणं गरजेचे आहे. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. तर चला बघू ते 16 जिल्हे. त्यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे संभाजीनगर. जर तुम्ही संभाजीनगरकर असाल किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून पीक विमा योजनेला अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पण आजपासून पीक विमा योजनेची रक्कम मिळू शकते. तुम्हाला पण या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो, तो पण या 2 दिवसामध्ये. कारण की आता या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी आलेलं आहे. तर चला आपला समोरचा जिल्हा बघू पुणे जिल्हा. जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही राहून शेती करत असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला पण लवकरच पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार. फक्त तुम्ही हे 3 महत्त्वाचे काम बघून जा आणि ते बघू नका तर ते पूर्ण करायचा सुद्धा प्रयत्न करा. तर चला समोरचा जिल्हा बघू अहिल्यादेवी नगर. जर तुम्ही अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती त्या ठिकाणी असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून पीक विमास अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार. तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम लवकरच या ठिकाणी टाकणार आहे. फक्त हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण करून घ्या. जर तुम्हाला योजनेचा या ठिकाणी पैसा येण्यास कुठली अडचण कुठली बाधा निर्माण करून घ्यायची नसेल तर हे 3 महत्त्वाचे काम तुम्हाला करणं गरजेचे आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू जालना जिल्हा. जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा जालना जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण या ठिकाणी तुमची पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली असून जो उर्वरित पीक विमा आहे तो पीक विमा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मिळणार. कारण की आता जालना जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंद मिळणार. त्यामुळे चिंता करू नका जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर. चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला असणार आहे नांदेड जिल्हा. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण देखील मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आनंदाचा क्षण देखील मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. कोणता आहे समोरचा महत्त्वाचा जिल्हा? जर समोरचा असणार आहे नाशिक जिल्हा. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण मिळणार. कारण की आता या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. आता तुम्हाला पण जो उर्वरित पीक विमा होता तो उर्वरित पीक विमा दिला जाणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो चिंता काळजी करू नका. आता तुम्हाला पण उर्वरित पीक विमा मिळणार आहे. फक्त तुम्ही हे 3 महत्त्वाचे काम करून टाका जेणेकरून अडचण अडथळीचा सामना तुम्हाला करावा नाही लागणार. समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला असणार आहे परभणी जिल्हा. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे चिंता करू नका. आता तुम्हाला पण लवकरच पीक विमा देखील मिळणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. समोरचा जिल्हा असणार आपला धाराशिव. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण या ठिकाणी या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये ॲड करणं या ठिकाणी टाकलेलं आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. फक्त हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण करून टाका जे आपण लगेच बघणार आहोत. तर चला बघूया कोणता आहे समोरचा जिल्हा. समोरचा जिल्हा असणार आपला या ठिकाणी समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला नांदेड जिल्हा. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण मिळणार आहे. सोलापूर जिल्हा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी देखील या ठिकाणी आलेली आहे. फक्त तुम्ही हे 3 महत्त्वाचे काम करणं तुम्हाला गरजेचे आहे. जर तुमचे हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण असतील तरच तुम्हाला या ठिकाणी अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार. त्यामुळे काळजीपूर्वक बघून घ्या कोणते आहे ते 3 महत्त्वाचे काम. जे 3 महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचे असणार आहे. तर चला यामध्ये तुमचं पहिल्या क्रमांकावर काम असणार आहे EKYC. जर तुम्ही पण EKYC अधुरं ठेवलेले आहे किंवा तुमची पण EKYC कंप्लीट नाही तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही EKYC पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये किंवा पीक विमा योजनेचा जो उर्वरित टप्पा राहिलेला आहे त्या टप्प्याचा तुम्हाला लाभ मिळेल आणि तुम्हाला पण अडचणीचा सामना किंवा कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा नाही लागणार. तर चला
दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आय डी. जर तुमची फार्मर आय डी बनवलेली नाही तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन फार्मर आय डी बना, जेणेकरून तुम्हाला पण अडचण या ठिकाणी भविष्यामध्ये आज कधीही तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही. तुम्हाला जो पण योजनेची रक्कम घ्यायची आहे तर त्या योजनेची रक्कम घेण्यास तुम्हाला अडचण बाधा निर्माण होणार नाही. फक्त फार्मर आय डी पूर्णपणे तुमची झालेली पाहिजे. तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार अपडेट करणं गरजेचे आहे. जर तुमचं आधार अपडेट नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही आधार अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार. आणि जर आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला की नाही आला आणि तुम्हाला पण पीक विमाचा जो उर्वरित टप्पा आहे तो मिळणार आहे की नाही मिळणार, तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला बघून सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं आहे की नाही आलेलं आहे. त्यामुळे जर प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की यूट्यूब चॅनल खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून टाका जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.